हे गाइस, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल डिकोड बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या HTML5 पार्ट 19 मध्ये आपण HTML5 इमेजेस बद्दल बघणार आहोत. सो इमेज टॅग, सो जर आपल्याला आपल्या वेब पेजवर जर इमेज शो करायचे असतील तर आपण इमेज टॅगचा वापर कशा प्रकारे करत असतो. त्याचबरोबर इमेज टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स असतात, तर त्या ॲट्रिब्यूट्स आपण कशा प्रकारे यूज करत असतो, त्यांचे व्हॅल्यू कोणकोणते आपल्याला कधी सेट करायच्या, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले, लेट स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सो गाईज, जर तुम्हाला HTML पेजवर किंवा तुमच्या वेब पेजवर जर तुम्हाला इमेजेस शो करायचे असतील, XYZ इमेजेस जर तुम्हाला शो करायचे असतील, तर आपल्याला इमेज टॅगचा किंवा इमेज एलिमेंटचा यूज करावा लागतो. आता हा जो इमेज एलिमेंट आहे किंवा इमेज टॅग म्हणूया आपण याला, तर हा जो आहे हा एम्प्टी एलिमेंट आहे. आता एम्प्टी एलिमेंट काय आहे, तर तुम्ही बरेच सारे टॅग्स बघितले असतील, जसं की पॅराग्राफ झाला, डिव झाला, त्याचबरोबर स्पॅन झाला. तर ह्या सर्व टॅग्सला काय आहे, त्यांचा क्लोजिंग टॅग पण आहे, ओपनिंग टॅग सुद्धा आहे आणि क्लोजिंग टॅग सुद्धा आहे. पण इमेज टॅग हा असा आहे, तो एम्प्टी टॅग आहे. एम्प्टी टॅग काय आहे की त्याला क्लोजिंग टॅगच नाहीये, तो एक सिंगल टॅग आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, एम्प्टी टॅग म्हणत असतो. सो आता हा जो इमेज टॅग आहे, तर हा जनरली आपण इमेज शो करण्यासाठी, आपल्या वेब पेजवर इमेज शो करण्यासाठी याचा यूज करत असतो. आणि याचे वेगवेगळे ॲट्रिब्यूट सुद्धा आहेत. आता कोणकोणते ॲट्रिब्यूट्स आहेत, तर सोर्स आहे. SRC म्हणजे काय, तर सोर्स आहे. तुम्ही इथे स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा बघू शकता. तर तुम्हाला इथे दिसत असेल इमेज टॅग आहे, त्यानंतर सोर्स त्याचा ॲट्रिब्यूट असतो. तर सोर्स मध्ये काय असतं, तर सोर्स मध्ये आपण त्या इमेजचा पाथ देत असतो. तर इमेज कोणत्या लोकेशनवर ठेवलेली आहे आपण, तर त्या इमेजचा पाथ आपण त्या सोर्स ॲट्रिब्यूट मध्ये देत असतो. त्यानंतर आहे अल्ट. तर ELT म्हणजे काय, तर त्याला आपण फुल फॉर्म आहे अल्टरनेट टेक्स्ट. जर तुमची इमेज तुमच्या वेब पेजवर लोड नाही झाली, बऱ्याच वेळेस नेटवर्क इश्यू असतो किंवा त्याला पाथ नाही मिळत, तर त्या केसमध्ये काय होतं की तुमची इमेज जी आहे ते वेब पेजवर लोड नाही होत. तर ते लोड नाही होत, तर मग ते युजरला समजेल कसं की ते इमेज जी आहे ती कोणती इमेज आहे. तर त्यासाठी आपण एक त्याला मिनिंगफुल त्याचा एक अल्टरनेट टेक्स्ट देत असतो. सो तो अल्टरनेट टेक्स्ट जो आहे तो आपण अल्ट या जो ॲट्रिब्यूट आहे त्या ॲट्रिब्यूट मध्ये देत असतो. त्याचबरोबर एक टायटल म्हणून ॲट्रिब्यूट आहे. तर टायटल ॲट्रिब्यूट मध्ये आपण मोर इन्फॉर्मेशन अबाउट दॅट इमेज, तर त्या इमेज बद्दल अधिकची माहिती आपण देण्याचं काम हे टायटल करत असतं. तर अल्ट आणि टायटल हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे. अल्ट मध्ये आपण जस्ट शॉर्ट फॉर्म लिहितो, जसं की तुम्ही त्या स्क्रीनशॉट मध्ये पण बघू शकतात की ऑर्गनायझेशन लोगो हा एकदम शॉर्ट फॉर्म आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि टायटल मध्ये थोडं लॉंग आपण डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, दिस इज ऑर्गनायझेशन लोगो. आणि अजून एक डिफरन्स असा आहे की जेव्हा तुमची इमेज वेब पेजवर लोड होत नाही, ओनली दॅट टाइम जो अल्ट टेक्स्ट जो आहे, अल्ट ॲट्रिब्यूटचा जो टेक्स्ट आहे तो तिथे शो होत असतो. आणि टायटल हे जेव्हा तुम्ही त्या इमेजवर होवर कराल, तर त्यावेळेस ते टायटल जे आहे ते शो होत असतं. तर आपण हे वन बाय वन बघणार आहोत. इथे एक नोट पण आपण दिलेली आहे. सो अल्ट अँड टायटल ॲट्रिब्यूट्स अपेअर सिमिलरली. तर हे दोघे जे आहेत ते सिमिलर आहेत, अल्ट आणि टायटल. पण डिफरन्सेस जसं मी आता मागे सांगितलं, जसं जेव्हा इमेज लोड होत नाही तेव्हा अल्ट वाला जो टेक्स्ट आहे तो दिसतो, आणि जेव्हा इमेज शो होते आणि इमेजवर तुम्ही होवर करतात, तर तेव्हा टायटल मध्ये जे काही तुम्ही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे किंवा टायटल दिलेला आहे, टेक्स्ट दिलेला आहे, तो टेक्स्ट त्या ठिकाणी होवरवर शो होत असतो. तर आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत की हाऊ इमेज रेंडर ऑन अवर वेब पेज. आणि हे अल्ट, त्यानंतर सोर्स, टायटल हे जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत ते सुद्धा आपण यूज करून बघणार आहोत. सो आपण आता VS स्टुडिओ कोड मध्ये इमेज क्रिएट करून बघणार आहोत. एक इमेज जो टॅग आहे त्याचा यूज करून बघणार आहोत. तर ते सिम्पल आहे. जस्ट तुम्हाला इथे इमेज टाईप करायचा आहे, तर तुम्हाला इथे त्याचे काही सजेशन देईल. तुम्हाला एम्प्टी इमेज पाहिजे, एम्प्टी इमेज विथ एस पाहिजे, साईज पाहिजे, सोर्स सेट झेड, जे काही तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता आपण सध्या एम्प्टी इमेज करायची आहे, म्हणून मी एम्प्टी टॅग सिलेक्ट करेल. जेव्हा तुम्ही एम्प्टी टॅग सिलेक्ट करता, तर त्यासोबत दोन ॲट्रिब्यूट्स येतात, जे आता आपण त्याचं डिस्क्रिप्शन बघितलं की सोर्स आणि अल्ट. आता सोर्स मध्ये आपल्याला त्या इमेजचा पाथ द्यायचा आहे. तर जी इमेज तुम्हाला तुमच्या वेब पेजवर शो करायची आहे त्या इमेजचा पाथ तुम्हाला द्यायचा आहे. तर आता इमेज कुठून येईल, तर इथे जर तुम्ही इथे बघितलं, तर आपलं जे हे स्ट्रक्चर आहे, प्रोग्रामिंग किंवा कोडिंगचं स्ट्रक्चर आहे, तिथे आपण असेट्स फोल्डर म्हणून गेला आणि असेट फोल्डरच्या अंडर दोन इमेजेस घेतलेल्या आहेत. एक HTML ट्युटोरियलची आणि एक लोगो आहे, आणि दोन पेजेस आहे आपले, अबाउट आहे आणि index.html पेज आहे. तर आता हा जो लोगो आहे, या लोगोचा पाथ मला इथे द्यायचा आहे सोर्स मध्ये.
जेणेकरून हा जो लोगो आहे तो आपल्या वेब पेजवर रेंडर व्हायला हवा. सो इथे आपल्याला सिंपल त्याचा पाथ द्यायचा आहे. तर इथे डॉट देईल, स्लॅश देईल. जसं तुम्ही डॉट आणि स्लॅश द्याल तुम्हाला इथे सजेशन मिळेल की तुम्हाला कोणता लोगो घ्यायचा, लोगोचा पाथ घ्यायचा. तर आपला लोगो जो आहे तो असेट फोल्डरच्या आत आहे, म्हणून मी असेट फोल्डर सिलेक्ट करेल आणि नंतर लोगो डॉट png. तर याला आपण काय करूया, सेव्ह करूया. आता सेव्ह केल्यानंतर जर तुम्ही ब्राउझरवर बघितलं तर तुम्हाला लोगो दिसेल. सो आपण ब्राउझरवर जाऊया. सो तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी तुमचा जो लोगो आहे तो या ठिकाणी आपला विजिबल झालेला आहे. पण आता हा जो लोगो आहे तो पूर्ण फुल पेज आलेला आहे. तर याला आपण विथ आणि हाईट वगैरे पण सेट करू शकतो. त्या अपकमिंग स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत. पण आता आपल्याला आधी अल्ट आणि अल्ट जो टेक्स्ट आहे आणि टायटल त्याबद्दल आपल्याला आधी बघायचं आहे. सो आपण अगेन आपल्या VS स्टुडिओ कोड मध्ये जाऊया आणि इथे अल्ट तुम्हाला ऍट्रिब्यूट दिसत असेल. सो त्या अल्ट मध्ये तुम्ही XYZ काही टेक्स्ट देऊ शकता. जेव्हा तुमचा जो लोगो लोड होणार नाही तेव्हा तो टेक्स्ट तुम्हाला त्या ठिकाणी शो होऊन जाईल. सो इथे आपण देऊया कंपनी और ऑर्गनायझेशन लोगो म्हणून देऊया आपण, ऑर्गनायझेशन लोगो. सो याला आपण इथे सेव्ह करूया आणि सेव्ह केल्यानंतर जर तुम्ही इथे ब्राउझरवर बघितलं तर तुम्हाला इथे ते अल्ट जो टेक्स्ट आहे तो इथे शो नाही होत आहे. का नाही होत आहे? कारण इमेज आपली ऑलरेडी लोड झालेली आहे. जेव्हा इमेज लोड होणार नाही त्या केसमध्ये ओनली तो टेक्स्ट शो होईल. मग आता आपण काय करूया, इथे इमेजचं नाव थोडं वेगळं टाकूया जेणेकरून ती इमेज लोड नाही होणार. तर इथे मी आपल्याकडे लोगो 1 म्हणून इमेज नाहीच आहे, आपल्याकडे लोगो डॉट png. तर मी या इमेजचं नाव काय करतो, चेंज करतो. इथे जस्ट 1 ऍड करतो जेणेकरून ही इमेज ह्या पाथवर इमेज टॅगला सापडणार नाही आणि तिथे आपली जी इमेज आहे किंवा हा जो लोगो आहे तो लोड नाही होणार. याला आपण सेव्ह करूया आणि जाऊया परत ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता आपली इमेज इथे लोड झालेली नाही आहे आणि इमेज लोड झाली नाही त्यामुळे ते अल्ट जो टेक्स्ट जो होता तो टेक्स्ट या ठिकाणी शो झालेला, ऑर्गनायझेशन लोगो. आता आपण टायटल सुद्धा बघणार आहोत की अल्टर आपण बघितला जेव्हा लोगो आपला लोड होत नाहीये त्या केसमध्ये आपला अल्ट टेक्स्ट जो आहे तो त्या ठिकाणी शो झालेला आहे. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, टायटल बघायचं आहे. तो इथे मी टायटल ऍट्रिब्यूट घेतो आणि त्यामध्ये आपण थोडं लॉंग डिस्क्रिप्शन टाकूया. दिस इज अ ऑर्गनायझेशन लोगो. हे थोडं मी लॉंग मध्ये एक 3-4 वर्ड्सचं एक टायटल घेतलेलं आहे. याला आपण सेव्ह करूया आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर इथे टायटल पण तुम्हाला अशा प्रकारे शो नाही होणार जेव्हा तुम्ही त्या लोगोवर होवर कराल. आता मी इथे ह्या लोगोवर होवर केलाय. तर होवर केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला जो कर्सर आहे त्या कर्सरच्या खाली तुम्ही बघू शकता दिस इज अ ऑर्गनायझेशन लोगो असं एक डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी आपला डिस्प्ले झालाय. तर हे काय करतं, तुमची जी इमेज आहे त्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचं काम टायटल ऍट्रिब्यूट करत असतं. तर अशा प्रकारे तुम्ही इमेज सोबत अल्ट आणि टायटल हे दोन्ही गोष्टी मॅन्डेटरी लिहू शकतात किंवा मॅन्डेटरी कोट करू शकतात. तर ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या मॅन्डेटरी नाही, तुम्ही नाही टाकल्या तरी चालेल. पण जर तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची असेल तुमच्या इमेज बद्दल तर तुम्ही टायटल ऍट्रिब्यूटचा यूज करू शकतात. आणि जर तुमची इमेज किंवा तुमचा लोगो जर लोड नाही झाला तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला एंड युजरला काहीतरी शो करावं लागेल की इथे या ठिकाणी जी इमेज होती ती कशाची इमेज होती. तर त्या ठिकाणी तुम्ही अल्ट या ऍट्रिब्यूटचा यूज करू शकता. आता नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे आपला लेझी लोडिंग HTML इमेजेस. आता लेझी लोडिंग म्हणजे काय, तर आता बऱ्याच वेळेस काय होतं, जर तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट जर बघितल्या असतील जसं की फ्लिपकार्ट झालं, Amazon झालं, त्यानंतर आपलं फेसबुक झालं, तर त्याला काय अनलिमिटेड स्क्रोल आहे. फेसबुक जर तुम्ही बघितलं, फेसबुक किंवा तुम्ही युट्यूबचे शॉर्ट्स झाले तर व्हिडिओज हा थोडा डिफरंट कन्सेप्ट आहे. पण ठीक आहे, आपण फेसबुकचं एक एक्झाम्पल घेऊ शकतो. तर फेसबुकवर तुम्ही जेवढा स्क्रोल कराल तेवढं तुमचा जो कंटेंट आहे तो कंटेंट तुमच्या समोर येत राहील. त्याचबरोबर फ्लिपकार्ट सुद्धा आहे, जेवढं तुम्ही पेज स्क्रोल कराल तेवढं तुमच्या समोर वेगवेगळ्या इमेजेस येत राहतील. आता इथे लेझी लोडिंगचा कन्सेप्ट कधी येतो, तर जोपर्यंत तुम्ही पेज स्क्रोल नाही करत आणि स्क्रोलच्या खाली म्हणजे बॉटमला ज्या काही तुमच्या इमेजेस आहे तर त्या तोपर्यंत लोड नाही होत, तर त्याला आपण काय म्हणतो लेझी लोडिंग. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर सेक्शनवर येतात स्क्रोल करून, एखादा वेब पेज आहे ते आपण स्क्रोल केला तर फॉर एक्झाम्पल आपण इथे बघूया, ब्राउझरवर बघूया. इथे मी आता सपोज एक फ्लिपकार्टची साईट ओपन केली. ओके, आता सपोज आपण इथे एक फ्लिपकार्टची साईट ओपन केली तर आपल्यासमोर फक्त ह्या एवढे इमेजेस आले. याच्या खालती सुद्धा बऱ्याच सारे इमेजेस आणि बरेच सारे प्रॉडक्टचे डिटेल्स सुद्धा अवेलेबल आहेत. तर जोपर्यंत मी खालती स्क्रोल नाही करणार तोपर्यंत खालचे इमेजेस लोड नाही होणार. त्याला आपण काय म्हणतो लेझी लोडिंग म्हणतो. आता मी थोडं याला काय केलं, थोडं स्क्रोल केलं.
तर ह्या ज्या काही आहे बघा, इथे तुम्हाला लोडिंग दिसलं. जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर सेक्शनवर जाल तेव्हाच त्या इमेजेस लोड होतील आणि एंड युजरला शो होतील. तर त्याला आपण काय म्हणतो, लेझी लोडिंग म्हणत असतो. हे बघा, जसं जसं मी स्क्रोल करेल तसं तसं ते लोड होत आहे ऑटोमॅटिकली आणि त्या इमेजेस आपल्या पुढे शो होतात. अगदी मिली सेकंडचा डिफरन्स होतो. पण यामुळे काय होतं, आपलं जे वेब पेज आहे तर त्याचा परफॉर्मन्स इन्क्रीज होतो. ऍट द सेम टाइम सर्व इमेजेस लोड नाही होत. जसं तुम्ही त्या पर्टिक्युलर सेक्शनवर जाल तर त्या पर्टिक्युलर सेक्शनवर तेव्हा ते इमेजेस लोड होतात आणि त्या एंड युजरला शो होतात. तर अशा प्रकारे तुम्ही लेझी लोडिंग हा जो ऍट्रिब्यूट आहे तर त्याचा यूज तुम्ही तुमच्या कोडमध्ये करू शकता. तर तुम्हाला काय करायचं, सिम्पल यामध्ये लोडिंग म्हणून हा ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इगर लोडिंग किंवा लेझी लोडिंग दोन ऑप्शन येतात. तर आपल्याला इथे यूज करायचा लेझी लोडिंग. तर लेझी लोडिंगचं जे आपण आता एक्झाम्पल बघितलं फ्लिपकार्टवर, तर सेम कन्सेप्ट तुम्ही तुमच्या वेब पेजवर किंवा वेबसाईटवर इम्प्लिमेंट करू शकतात विथ द हेल्प ऑफ लेझी लोडिंग. आणि बाय डिफॉल्ट काय असतं, तर तुम्ही हे लोडिंग यूज नाही केलं, लेझी लोडिंग यूज नाही केलं, तर बाय डिफॉल्ट काय करतं ते की इनिशियल टाइमला जेव्हा तुमचं पेज इनिशियली लोड होतं ब्राउझरवर, तर त्याच वेळेस ते ऑल इमेजेस जेवढ्या तुमच्या फ्रंट पेजवर इमेजेस असतील त्या इमेजेस सर्वचे सर्व ते लोड करून देतात. मग त्यामुळे काय होतं की आपला वेब पेजचा जो परफॉर्मन्स आहे तो थोडा डिक्रीज होतो, कमी होतो. सो त्यामुळे आपण परफॉर्मन्स जर आपल्याला इन्क्रीज करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक इमेज सोबत लोडिंग लेझी लोडिंग हे यूज करणं गरजेचं आहे. सो आता आपण बघणार आहोत इमेज साईज विथ अँड हाईट. म्हणजे इमेजला जर पर्टिक्युलर तुम्हाला हाईट अँड विथ द्यायची असेल किंवा त्याची पर्टिक्युलर साईज तुम्हाला फिक्स करायची असेल तर आपण विथ आणि हाईट या ॲट्रिब्यूटचा यूज करत असतो. जसं की आपण इथे ब्राउझर बघितलं की आपला जो लोगो आहे तो एकदम फुल पेज आपल्याला त्याला जेवढी जागा मिळाली तेवढी त्याने घेतलेली आहे, अक्वायर केलेली आहे आणि पूर्ण फुल पेजवर आपल्याला आपला जो लोगो आहे तो शो होतोय. पण मला त्याला पर्टिक्युलर एक हाईट आणि विथ सेट करायची आहे. तर त्या केसमध्ये आपल्याकडे दोन ऑप्शन असतात. एक तर तुम्ही स्टाईलचा यूज करू शकतात, अदरवाईज तुम्ही डायरेक्ट ॲट्रिब्यूट हाईट आणि विथ येतो त्याचा यूज करू शकतात. तर स्टाईल सुद्धा आपण यूज करू शकतो. तर कशा प्रकारे, तर इथे स्टाईल ॲट्रिब्यूट घ्यायचा आपल्याला आधी, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे हाईट आणि विथ घ्यायची आहे. सो इथे आपण हाईट देऊया आणि हाईट मी सपोज घेईल 200 पिक्सल आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, विथ घ्यायची आहे किंवा आपण आधी विथ घेऊया इथे. सो आधी आपण इथे विथ घेऊया, विथ 200 पिक्सल आणि हाईट घेऊया 80 पिक्सल. ओके, परफेक्टली शो होईल आपल्या पेजवर. तिथे आपण सेव्ह केलाय, जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो लोगो जो आधी फुल पेज अक्वायर करत होता तो आता एका कॉर्नरमध्ये परफेक्टली सेट झालेला आहे. सो हा झाला एक वे जी तुम्ही स्टाईल ॲट्रिब्यूटचा यूज करू शकता. अदरवाईज सेकंड ऑप्शन इज, इथे आपण एक ब्रेक टॅग घेतो आणि ब्रेकच्या नंतर अजून एक आपण इमेज एलिमेंट घेऊया किंवा इमेज टॅग घेऊया आणि इथे सेम लोगो असेट्स आणि लोगो डॉट png आणि इथे सुद्धा तुम्ही डायरेक्ट विथ आणि हाईट सेट करू शकता. सो विथ इक्वल टू 200 पिक्सल आणि हाईट इज इक्वल टू 80 पिक्सल. सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही डायरेक्ट विथ आणि हाईट ॲट्रिब्यूटचा यूज इमेज टॅग सोबत करू शकता. तर याचं पण आउटपुट जे आहे ते आपल्याला सेमच मिळणार आहे. सो जाऊया आपल्या ब्राउझरवर. तुम्ही बघू शकता दोन्ही जे लोगो आहेत तर त्यांचं जे साईज आहे ती आपल्याला परफेक्ट या ठिकाणी सेट झालेली आहे. सो गाईज अशा प्रकारे इमेज जो एलिमेंट आहे किंवा इमेज जो टॅग आहे तो आपण आपल्या ब्राउझरवर किंवा वेब पेजवर यूज करत असतो. वेगवेगळे ॲट्रिब्यूट सुद्धा आपण बघितले, कशा प्रकारे त्यांना यूज करायचं ते सुद्धा आपण आज बघितलं आहे. सो आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट आवडला असेल, समजला असेल. So please do like, share, comment and subscribe to our channel and click on the bell icon for more updates, more videos. So पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. Till then take care and bye. Thanks for watching the video.